गोलंदाज षटक क्रमांक पहिला जतीन. प्रतीक समोर, व्हॉट अ शॉट. स्क्वेअर कट. बॉल सरळ निघून जातोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, सीमा पार. पहिलाच बॉलवर हा चौकार. क्लासिकल फटका होता, थोडासा रूम दिला त्या ठिकाणी बॅटरला आणि त्याचा फायदा उचलला. चौकार रन ऑफ द मार्क होत असताना जतीन बॉलिंग मार्कवर. प्रतीक आणि रोमित ही जोडी मैदानामध्ये सज्ज. राउंड द विकेट ना वन्स अगेन बॅकफुट पंच. अनदर गुड शॉट. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक चौकार. काय फलंदाजी सुरू केले मैदानाच्या आतमध्ये. ह्याचसाठी खरं तर प्रतीक चौधरीला ओळखलं जातं. हा देखील खेळाडू आपण पाहतो की रेग्युलर फॉर्मॅटमध्ये ग्रामीणचं प्रतिनिधित्व करतो. रोमित चौधरीला देखील आपण जॉली स्पोर्ट कामतघरमधून संघातून खेळताना बघितलेला आहे. मोस्ट ऑफ रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळणारे खेळाडू आपण पाहतोय सध्या. अंडर 24च्या संघामध्ये ओम सुद्धा दिसतोय, रितेश आहे. वन्स अगेन जतीन राईट आर्म ऑफ द विकेट ना. यावेळेला फुलर लेंथ होता, चांगला बॉल. एक धाव त्या दरम्यान मिळाली. शॉट थर्डमॅनला फील्ड करण्यात येते आणि आवाज भिनार प्रणवला सध्या तुम्ही पाहतायत. चांगला फॉर्मात आहे हा खेळाडू. मॅग 11 संघाकडून खेळताना त्याला आपण बघत आलो. म्हणजे एक चांगला बॅटल मैदानामध्ये रंगेल यात शंकाच नाहीये. स्ट्राईक एंडला रोमित. जतीनचा बॉल. यावेळेला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट बॉल जातो डीप मध्ये. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फील्ड करण्यात आला. वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर मोस्ट ऑफ द सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहतात स्कोर कार्ड वरती. फुल टॉस होता, लोबो फुल टॉस होता. बॅटच्या टोला लागला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि आता फलंदाज बाद. चांगला खेळत होता प्रतीक, परंतु एक चुकीची धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. 3 षटकांचा सामना आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये आपण नेहमीच पाहतो की बॅटरसाठी वेळ कमी असते आणि यावेळेला प्रतीकला एक चांगला स्टार्ट मिळाला होता, परंतु तो बाद झाल्यानंतर पुन्हा पलटवार करण्याची संधी आता आवाज भिनार संघाला राहिली आहे. आवाज भिनार संघ मैदानामध्ये खेळतो आणि डीडी स्पोर्ट भिनारवर ही क्रीडा स्पर्धा आणि जय बजरंग स्पोर्ट्स भिनारची स्पर्धा. म्हणजे काय तर भिनारकर आता फार मोठ्या संख्येने इथे आले असतील. आपल्या गावचा संघ खेळतोय. आणि एक वेगळी मजा आहे. आपण जेव्हा धुमास सर डीडी स्पोर्ट मैदानावर येतो ना, कॉमेंट्री करण्यासाठी एक वेगळी मजा येते. अगदी आंतरराष्ट्रीय प्रमाणे आपण जसा इंटरनॅशनल ग्राउंड्समध्ये वर कॉमेंट्री बॉक्स असतो, कॉमेंट्री स्टुडिओ असतो, तिथून पूर्ण मैदान आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतं आणि एक वेगळं एक्साइटमेंट प्रत्येकाची असते आणि प्रत्येकजण एक चांगला फायदा त्या गोष्टीचा उचलतो. यावेळेला चांगला फटका ड्राईव्ह करत असताना एक धाव इथे मिळाली. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 11 धावा डबल डिजिटमध्ये संघाची धावसंख्या तुम्ही पाहतात. आयुष शारड अँड कंपनी चांगलं आयोजन या स्पर्धेचं ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. कौशल क्रिएशन हे नाव सध्या चर्चेमध्ये आपण पाहतोय. प्रत्येक गुणलेखकाच्या हातामध्ये प्रत्येक स्पर्धेचा लेखाजोखा ज्या स्कोरबुकमध्ये आपण बघत आलेलो आहोत आणि त्याचे फाउंडर सुभाषजी धुमाळ हे आज आपल्यासोबत आहेत. एक नवीन संकल्पना त्याने आणली, परंतु सक्सेस बघायला मिळाली. तर महाराष्ट्रभर सर्वच स्पर्धांमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरी
आणि कोकणामधील सर्वात मोठी स्पर्धा, त्याही स्पर्धेमध्ये सुभाषजी धुमाळ यांचे स्कोरबुक आपल्याला बघायला मिळाले. सेकंड ओव्हर, गोलंदाजीमध्ये बदल. प्रणव बॉलिंग मार्कवर. राऊंड द विकेट न हवेमध्ये बॉल आहे, लिडिंग एज. विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचला. झेल घेता आली नाही त्या ठिकाणी. कठीण असतं ज्या वेळेला एवढा लांबवर बॉल जातो आणि अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं. एक ग्रेटेस्ट आर्टिस्ट करण भोईर आपल्यासोबत आहेत. कदाचित फायनल डेला इन्स्ट्रुमेंट सेटअप लागू शकतो या ठिकाणी. सेकंडला बॅटर तुम्ही पाहतायत गीतेश आहे. कालच जॉली स्पोर्ट कामतगर संघ फायनल खेळला होता जय झोटिंग देवरुंगच्या स्पर्धेमध्ये. लक्षा चषक. यावेळेला हाफ ट्रॅकर. व्हॉट अ शॉट. ग्रेट टायमिंग. बॉल विकेट एरिया मधून सरळ निघून जातोय. सीमा पार षटकार. क्वार्टर फायनल आय थिंक होता तो आणि तिथे ते परास्त झाले. Oh, swing and was beautiful ball, but this time away from the batter. शरीरापासून फलंदाजा खूप जास्त लांब होता. व्हाईट बॉल. 18 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच पिसे विरुद्ध निंबोली. यावेळेला लॉफ्ट केला हवेमध्ये बॉल लॉंग ऑफला. गीतेशची विकेट धोक्यात आहे आणि पकडली झेल. फलंदाज होतोय फेल. गीतेश बाद. आयुष नेक्स्ट मॅच आई गावदेवी पिसे आणि निंबवली असेल. इट्स ओके. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती लागल्यात. नवीन बॅटर ओम पाटील, सन ऑफ अमोल पाटील. एक वेगळी ओळख या खेळाडूंना निर्माण केली आहे. राउंड द विकेट. व्हाट अ शॉट. चाबूक. बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या बाहेर. ओम पाटीलच्या बॅट मधून पहिला धमाका. षटकार. काय फटका खेचलाय. लेंथ बॉल होता, पीक केला आणि सरळ पाठवला स्क्वेअर लेगला. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार आला ओमच्या बॅट मधून. ओम ऑफ द मार्क विथ सिक्सर आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती धावफलकावरती 25. चांगली टोटल 3-3 षटकांच्या मॅचेसचा आपण विचार केला तर आणि प्रणवच्या विरोधात कमाल केल्या. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे लीडिंग एज. कॅच ड्रॉप. विकेट कीपर कडनं झाली आहे चुकी. ओम पाटीलला जीवनदान मिळालं आणि इथे आपण पाहतो एक धाव सहजगत्या पूर्ण करण्यात आली. स्कोर मोज विथ सिंगल. टीमची टोटल या ठिकाणी झालेली आहे ती स्कोर कार्ड वरती 26 धावा.
जॉली स्पोर्ट कामतगर वर्सेस आवाज भिनाळ. मॅच सुरू या दोन संघांदरम्यान आणि 26 धावा धावफलकावरती. विनारचे पाठीराखे थोडेसे नाराज असतील ज्या पद्धतीने आपण पाहतोय, ज्या फ्लोनं रन्स बनतायत. आता इथून धावा थांबवणं गरजेचं असेल. राउंड द विकेट. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विंग अँड मिस, फाईन बॉल. रोमित समोर चांगली लाईन, चांगली लेंथ पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये सर बॉल जातो आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 26. धावा आहेत. 18 धावा ज्या वेळेला होत्या तेव्हा 19 होत्या ऍक्च्युली. 19 वर सिक्सर आलाय. फर्स्ट ओव्हरला धुमाचा रन होत्या 10, 11 होत्या पहिल्या ओव्हरला आणि सेकंड ओव्हरला रन आल्या 15 धावा. बरोबर आहे, 26 धावा आहेत. दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आहेत आमच्याकडे, त्यांचं लक्ष आहे. नीरज चौधरी या जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे 12th मॅन आणि आवाज भिनाळ क्रिश. अंतिम षटक. चला फास्ट करा भिनारकर, स्पीड अप करायचं प्लीज. तत्पूर्वी आपण एक सन्मान करतो व्यासपीठावरती. दयानंद भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. कुमार गुंड यांना मी विनंती करतोय, ओव्हर संपल्यानंतर इट्स ओके. ओके ओके सर. अंतिम षटक. प्रणय येतोय बॉलिंग करण्यासाठी. ओम षटकार त्याच्या बॅटमधून एक आलाय. 7 धावांवरती बॅटिंग करतोय. कामतगर संघ चांगल्या स्थितीमध्ये. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण देखील झालेल्या आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 28 या आकड्यावर. हो, यावेळेला स्विंग केलं ऑन साइडला. शमाट एक और सिक्सर. धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या मदतीने वेगाने मुसंडी मारत असताना स्कोर कार्ड वरती 34 धावा. नेक्स्ट मॅच गावदेवी पिसे वर्सेस वज्रेश्वरी निंबवली. सोडून दिला हा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव. 35 धावा धावफलकावरती. चांगल्या टोटलकडे वाटचाल सध्या तरी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट कामतगर संघाची फ्लाईट येण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस वर घेत असताना स्वीप केला डीप मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त एकच धाव.
36 धावफलकावर चांगली टोटल आहे आता. फुल टॉस बॉल या वेळेला चुकी केली आहे गोलंदाजानं आणि त्या चुकीचा भुर्दंड भोगावा लागतोय. तो क्षेत्ररक्षण करत असताना आवाज भिनार संघाला ठोकला येते सिक्सर. रोमितच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. रोमित सलामीला आला आणि आता षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. फ्लेक्झिबल खेळाडू आहे रोमित. सडपातल मांदा असलेला खेळाडू आपण पाहतोय आणि ओमचा देखील विचार केला तर अगदी फ्लेक्झिबल प्लेअर दिसतोय. परंतु फटके किती मजबूत आहेत बघा. बॉटम हँड मध्ये खूप ताकद आहे त्यांच्या. षटकार खेचतायत आणि धावा वेगाने. 42 पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न. पुन्हा कॅच ड्रॉप. आज आपण पाहतो की रितेश कडनं झेल सुटली त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता इथून ज्या धावा पाहतोय ना या धावांवरती अग्नी परीक्षा असेल येणाऱ्या डावात फलंदाजी करताना प्रणयची त्यानंतर ऑल टीमची. रितेश एक चांगला फॉर्मात असणारा गोलंदाज. त्यानंतर ओम पाटील या वर्षामध्ये भेदकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली आहे. बॉटम हँडचा चांगला वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. अनदर ह्यूज सिक्सर फ्रॉम ओम पाटील. शेवटच्या बॉलवर त्याच्या बॅटमधून आला षटकार. धावा झाल्या धावफलकावरती. या सिक्सरच्या मदतीने 49 आणि 50 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. वळूया पुढील सामन्याचा टॉस इथे केला जाणार आहे आणि हा टॉस दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. गावदेवी पिसे आणि त्यांच्या विरोधात आई वज्रेश्वरी निंबवली. दोन्ही कॅप्टन आले. निंबोली आणि पिसे आलेत. तत्पूर्वी आपण एक सन्मान करतोय. आदरणीय दयानंद भोईर यांना सन्मानित केलं जाणार आहे आणि हा सन्मान कुमार गुंड यांच्या शुभास्ते केला जातोय. कुमार गुंड आपण आपल्या शुभास्ते दयानंद भोईर यांचा सन्मान करावा आणि पिसे संघ कर्णधार शेवटचा ऑफिशियल कॉल आहे टॉससाठी. गावदेवी पिसे जयेश. रॉकी गुळवी या ठिकाणी आलेले आहेत. एक लेजंड क्रिकेटर निंबवलीचे. रॉकी गुळवी आपलं देखील सहर्ष स्वागत. गावदेवी पिसे लास्ट ऑफिशियल कॉल. यस दोन्ही कॅप्टन आलेले आहेत.
DJ Monish in action now. धर्मराजा चषक खरं तर गाजवलं होतं या साऊंड. चेक. हॅलो चेक. रितेश धुमाल गोलंदाजी करण्यासाठी. पहिलाच बॉल प्रणव समोर फुल टॉस आहे. बॉल अवैध फिल्डर जज करतो आणि पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. प्रणव बात बड़ी सफलता. फुलटॉस बॉल होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय झेल स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाला. प्रणव एक मोठा झटका लागला. संघातील प्रमुख खेळाडू म्हणून नेहमी आवाज स्पोर्ट संघासाठी प्रणव खेळत आला, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याचं शून्यावर बाद होणं संघ थोडासा त्या अडचणीमध्ये जाण्यासारखं आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट हा सांघिक खेळ असतो. नेहमीच कुठल्या एका खेळाडूवरती तुम्ही अवलंबून राहू शकत नाही. नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय, सोहम एंटर झाला. रितेश धुमालला सफलता मिळाली आहे. पहिल्याच बॉलवर या वेळेला फोर्स केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि शफल झाला ऑन साइडला. जबरदस्त फटका, लॉंग वे शफल and hooks that really well. Ball it going out of box, sixer. याच फटक्यांची गरज आहे आणि आपण पाहतो या वेळेला प्रणयच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला बघायला मिळाला. धावा झाल्या धावफलकावरती 7 धावा. या सिक्सरच्या मदतीने तब्बल 50 धावांचं लक्ष्य पार करायचंय. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु इथे पॉइंटला क्षेत्ररक्षक फर्स्ट सेकंड आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये झेल त्या ठिकाणी पकडतोय. आणखी एक खेळाडू बाद होतोय. प्रणय बाद. रोहित नवीन फलंदाज मैदानामध्ये तुम्ही पाहतायत. टॉप ऑर्डरचे बॅटर आणखी एक चांगला बॉल.
जबरदस्त खेळ सुरुवातीला बॅटिंगमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि तदनंतर आता रितेश धुमाल या षटकामध्ये आपण पाहतोय त्याची पॉवर दाखवत असताना चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये हा गोलंदाज आहे. कामतगरसाठी चॅलेंज संघासाठी तो चांगली कामगिरी करत आला आणि आता अंडर 24 साठी यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक गॅपमधून बॉलला पाठवल्या सीमा पार चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती. उर्वरित आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि अजूनही 39 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी असेल. हिट आउट या तो गेट आउट. सेकंड ओव्हर. ओम पाटील गोलंदाजी करण्यासाठी आला. बॅटिंग खूप चांगली केली. शेवटच्या बॉलवर देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. तो ओम आता बॅटिंग करण्यासाठी येतोय. अजूनही मैदानामध्ये आपण पाहतोय भरोशाची जोडी आहे. 39 धावांची गरज. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. यशसाठी सलगच्या 3 सिक्सरला 3000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. कुमार गुंड यांच्याकडनं हे पारितोषिक असेल. ओम पाटील सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. तो यावेळेला लिडिंग एज हवेमध्ये बॉल आणि विकेट कीपर प्रतीक झेल त्या ठिकाणी पकडतोय फलंदाज बाद. नवीन बॅटर जतीन मैदानामध्ये एंटर होतो आणि जतीनसाठी पारितोषिक आता कुमार गुंडे यांच्याकडनं सलगच्या 3 सिक्सर आणि 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. मारावे लागतील खरं तर. कॅश प्राइज जिंकालच आणि मॅच सुद्धा तुम्ही नक्की जिंकू शकता अशा प्रकारचे फटके मारलेत तर गरज आहे. आज गावामध्ये तुम्ही पाहतायत जय बजरंग चषक भिनार डीडी स्पोर्ट भिनारच्या मैदानावर हरेश भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये जतीनसाठी पारितोषिक लावण्यात आलं. ओम पाटील जतीन समोर. जबरदस्त फटका. काय स्ट्रोक होता. स्लॉट मध्ये घेतला बॉल आणि सरळ फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अमेझिंग टायमिंग. आउटस्टँडिंग. फॅब्युलस स्ट्रोक. सिक्सर. जतीन मध्ये क्षमता आहे. ती चर्चा सुरू होती कॉमेंट्री बॉक्स मध्ये की जतीनला आता बॅटिंग करण्यासाठी पाठवणं गरजेचं आहे आणि जतीननं पहिल्याच बॉलवर षटकार खेचलाय. 10 चेंडू 33 धावांची गरज. क्या बात आहे. आणखी 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पलटवार. प्रयत्न तर होता यावेळेला. स्विंगर पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. डॉट बॉल. ओम पाटीलचा तिखट पलटवार. आणि तसंही आपण पाहतोय की ओम युवा आहे परंतु मॅच्युअर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघत आलेलो आहोत. सन ऑफ अमोल पाटील. एक काळ वडिलांनी गाजवला आणि तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न ओम करतोय. पुन्हा ऑफ कटर होता. इथे 1 धाव मिळाली. आपण खरं तर नेहमी चर्चा करतो ना की आता भिवंडीमधील असे अनेक लेजंड क्रिकेटर आहेत की त्यांचे सुपुत्र सध्या मैदान गाजवतात. त्यापैकी ओम पाटील असेल, त्यानंतर
आर्यन भोईर असेल, मनोज भोईर यांचे सुपुत्र, करण पाटील असेल, अरविंद पाटील यांचे सुपुत्र, सध्या कमाल त्यांनी केली आहे प्रत्येकी स्पर्धांमध्ये. रोहितसाठी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक लावण्यात आलं हरीश भोईर यांच्याकडून. ओम पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहित समोर. यावेळेला यॉर्कर लेन हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतल्या कडीला बॉल लागला, एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 19 धावा, 19 रन्स ऑन अ बोर्ड. फार मोठ्या प्रमाणात सध्या क्रिकेट सुरू आहे, आपण पाहतोय संपूर्ण भिवंडीमध्ये. तसे भिवंडीला क्रिकेटची पंढरीच म्हटलं जातं. पुन्हा आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर हा देखील चांगला यॉर्कर होता. आता बॅकलिफ्टला वर करू दिलं जात नाहीये. एक सिक्सर आल्यानंतर कमालीची वापसी आपल्याला बघायला मिळाली. ओव्हरथ्रो झाला परंतु बॅकअप आला आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. उर्वरित आता 6 बॉल शिल्लक, 29 धावांची गरज. आता राहिलेल्या 6 पैकी 5 चेंडूंना तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर फेकून द्यावं लागेल, तेव्हा तुम्ही हा सामना जिंकाल. लास्ट 6 बॉलला रिमेनिंग अँड 29 रन्स टू विन. नेक्स्ट मॅच पिसे आणि त्यांच्या विरोधात निंबवली. आणखी एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आय थिंक पिसे संघानं मागच्या वर्षी स्पर्धा जिंकलेली आहे. फायनल मध्ये झोन अंद्रुकी संघाला परास्त केलं होतं. तो या चेंडूचा आपण बघितलं तर पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. हा डॉट बॉल. ओ यावेळेला बॉटमॅनचा चांगला वापर आणि हा बॉल मात्र सरळ निघून जातोय. काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. अशीच फटक्यांची गरज आहे आणि आपण पाहतोय षटकार या ठिकाणी आला. 4 चेंडू 23 धावांची गरज. मॅच बाकी आहे अजून. वन्स अगेन पुन्हा एकदा मोठा फटका होता परंतु इथे जमिनी सहाय्यानं आणि अखेर एकच धाव. आता 3 बॉल मध्ये 22 करायच्यात. आता जॉली स्पोर्ट अहमदनगर संघाकडे हा सामना झुकला असं म्हणायला हरकत नाही. गोलंदाजानं जर चुकी नाही केली तर सहजगत्या अहमदनगर संघ जिंकेल. यतीन स्ट्राइक एंडला. यावेळेला सोडून दिला बॉल. ह्याच चुकांची आपण चर्चा करतोय की अशा प्रकारच्या चुका जर गोलंदाजाने केल्या तर भिनाड संघ जिंकू शकतो. ऑन फील्ड अंपायर तुम्ही पाहतायत लारा सर. ओल्ड इज गोल्ड. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडासा डीप होणारा बॉल होता. हवेमध्ये मुवमेंट पाहायला मिळाली. शर्माला देखील तुम्ही पाहतायत अतुल शर्मा सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेला हॅमआउट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या बॉटमला बॉल लागला आणि तिथे फक्त एक फॉर्मॅलिटी आर लेफ्ट असंच आपण म्हणूया. यावेळेला ठक असा आवाज आला आणि इथे आपण पाहतोय आणखी एक चांगला बॉल
आणि याचबरोबर सामना इथे जिंकला जॉली स्पोर्ट कामतगर संघानं. अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतगर अँड हार्ड लक टीम, टफ लक. आवाज भिनार घरच्या मैदानावर गावच्या स्पर्धेमध्ये आवाज भिनारचं आव्हान मात्र आता संपुष्टात आलेलं आहे. पुढील स्पर्धांसाठी त्यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्काराकडे. आणि सामनावीर पुरस्कार